तर एका कढईमध्ये आपल्याला 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत. त्याला खरपूस असं भाजायचं आहे. खवट शेंगदाणे इथे घ्यायचे नाही आहेत, नाहीतर लाडवाची आपली जी चव आहे ती खूपच खराब येते. तर हे जे शेंगदाणे आहेत ते भाजून झाल्यानंतर याला थंड करून घ्यायचं आहे आणि याच कढईत 1 चमचा जवस आणि 1 चमचा तीळ चांगले भाजायचे आहेत. थोडेसे हलके असे गरम करायचे आहेत आणि हे जे शेंगदाणे आहेत ते थंड झाल्यानंतर वाटलंच तुम्हाला हवं असेल तर याची साल काढून मग नंतर तुम्ही मिक्सरमध्ये याला ग्राइंड करू शकता किंवा असेच शेंगदाणे अख्खे तुम्ही मिक्सरमधनं घेऊ शकता फिरवून. तर इथे मी शेंगदाण्याची चांगली पावडर केलेली आहे. आता याच्यातच आपल्याला अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी जास्त खारकेची पावडर घ्यायची आहे आणि याच्यात आता मी जी जवस आणि तिळाची पावडर केली होती ती मिक्स करत आहे आणि चवीपुरतं इथे आपल्याला वेलचीची पावडर याच्यात घ्यायची आहे. आता हे सगळं साहित्य चांगलं एकत्र करायचं आहे आणि याच्यात आपल्याला आता थोडंसं तुपाला कोमट करायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. आता याला पुन्हा एकदा आपल्याला मिक्सर जारमधनं ग्राइंड करून घ्यायचं आहे, म्हणजे हे जे मिक्सचर आहे हे चांगलं एकजीव होतं आणि लाडू याचे चांगले वळता येतात. तुम्ही पाहू शकता चांगलं बाइंडिंग आलेलं आहे. आता ज्या महिलांना किंवा ज्यांना ऑफिसची भरपूर गडबड असते तर अशा वेळेस हे झटपट तयार होणारा असा लाडू आहे, अतिशय पौष्टिक आहे. हा नक्की तुम्ही घरी ट्राय करून पहा.